नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण आढावा. 22 एप्रिल 2025 रोजी म्हणजे कालच्या दिवशी शांततेचा आणि निसर्ग सौंदर्याचं प्रतीक असलेलं पहलगाम रक्तरंजित झालं. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला काश्मीर रेसिडन्स या दहशतवादी संघटनेने केल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला कानपूर दौरा त्वरित रद्द केला. गृहमंत्री अमित शहा यांनी हल्ल्यातील पीडितांच्या नातेवाईकांची भेट घेतली आणि केंद्र सरकारकडून संपूर्ण मदतीची आश्वासने दिली. हल्ल्यानंतर संपूर्ण काश्मीरमध्ये बंद पाळण्यात आला आहे. श्रीनगरहून पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी विशेष विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या गणवेशात येऊन पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला. हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम हाती घेतली असून हल्लेखोरांची स्केच जारी करण्यात आली आहे. या अमानुष कृत्याच्या देशभरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. केंद्र सरकारने काश्मीरमधील शांततेसाठी कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहे. या हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरून टाकले आहे. शांततेसाठी आणि निष्पाप जीवांच्या सुरक्षेसाठी आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन अशा हिंसाचाराविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे. मित्रांनो, ही झाली न्यूज. असे हल्ले होतात, आपण दरवेळा असे हल्ले पचवतच आलेलो आहोत. मी जे काही या ठिकाणी बोलणार आहे ते माझं